नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे। बऱ्यापैकी कामं माझी आवरलेली आहेत। पटकन मंदिरात जाऊन येते आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मंदिरात चला। आणि मला एका प्रोडक्टचा शूट पण करायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। आणि आता गावाला जायचं म्हणून काही काही गोष्टी घ्यायच्यात, त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। आज दिवसभरात जे काय घडते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। सो कनेक्टेड राहा आणि शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघायला विसरू नका। बाय। आज इतकं मस्त ऊन पडलंय, इतकं भारी वाटतंय। चल मंदिरात जाऊन ऊन बघा, खूप खूप भारी, एकदम भारी वाटतंय। आणि घरामध्ये इतके दिवस कपडे बिपडे सगळे सुकत नव्हते, आज मस्त ऊन पडलंय। छानपैकी आपली पूजा झालेली आहे। मला फुल मिळालंय मस्त, किती फ्रेश आणि छान आहे। मंदिरामध्ये काहीतरी देतच असतात ते। चलो अभी नाश्ता करते हैं। A few moments later. नाश्त्याऐवजी मी डायरेक्ट जेवायला घेतलं। जेवणामध्ये केली मस्तपैकी तांदळाची भाकरी, चटणी आणि सकाळी त्यांच्या टिफिनला केलेली बटाट्याची भाजी। आणि हे सुद्धा माझं कम्फर्ट फूड आहे, मला खूप आवडतं। मस्त जेवून घेतलं मी आणि त्यानंतर घरातली भरपूर कामं आवरायची होती, ती आवरली। 2 hours later. A few moments later. दळण टाकायला आली, गहू आहेत, गहू मिळते 10 मिनिटात। मग कधी उद्या? ह्या वर्षी छत्री घेतली आणि ती थोडीशी निघाली, म्हणजे ती रिपेअर करायला आलो आम्ही। एकतर आजकाल कोण रिपेअर करायला मिळत। 12 seconds later. फायनली आपली छत्री झालेली आहे व्यवस्थित। छानपैकी मोबाईलचं कव्हर घेतलं आता, कारण मोबाईलचं आधीचं कव्हर अगदी कोलमडून गेलं होतं। तर घेतलंय टेम्पररी एक छोटंसं कव्हर। आणि आता मला 2-4 वस्तू घ्यायच्यात, त्या घेऊया आपण मार्केटमध्ये। पण अजिबात चालायला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे। सो बघूया, पटकन मिळालं तर ठीक, नाही तर घरी जाऊ। A few moments later. हॅलो, तर मार्केटमधून आली आणि मार्केटमध्ये इतका आवाज येत होता सगळा आणि खूप डोकं दुखायला लागलं। त्याच्यामुळे आज चहा बनवू, आणि खूप दिवस चहा बनवला पण नाहीये। मस्तपैकी कडक गरमागरम चहा बनवू। तसं चहा मला आवडत नाही, पण डोकं अतिशय दुखते, त्याच्यामुळे मस्तपैकी चहा बनवू। आणि मी चहामध्ये काय काय टाकते ते दाखवते तुम्हाला। चहामध्ये मी आता काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते। मी कधीतरी चहा पिते, पण मस्त चहा पिते। पाणी छान उकळलं की मी त्याच्यामध्ये टाकणार आहे काय म्हणतात त्याला, किसलेला अद्रक, दालचिनी, काळी मिरी, वेलची, त्यानंतर पुदिना आहे त्याच्यामध्ये, विसरले काय म्हणतात, गवती चहा। या गोष्टी सगळ्या मी ह्याच्यामध्ये आता टाकणार आणि त्या आधी छान उकळून घेणार।
म्हणजे त्याला छान फ्लेवर येतो. हे व्यवस्थित उकळून घेणार मी आधी. 12 seconds later. चहा पावडर, दोन मिनिटं छान उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे साखर. मला ते 2 चमचे खूप झाली साखर. आणि आता आपण थोडंसं उकळून झाल्यावरती त्याच्यामध्ये दूध टाकू. 12 seconds later. आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया आणि मस्तपैकी उकळून देऊया. अशा प्रकारे आपला चहा मस्तपैकी रेडी आहे आणि आता आपण तो एन्जॉय करूया. चला चहा प्यायला या आमच्यासोबत. Two hours later. आम्ही आलोय आज मामलेदार मिसळ खायला. मग या जागा आहे. रात्रीचे 9:30 वाजले. ही गर्दी बघा किती, फुल गर्दी. आज आम्ही आलोय मामलेदारची मिसळ आणि आधी पण खूप वेळा खाल्ले. काय आम्ही आलोय आज मामलेदारची मिसळ खायला आणि आम्ही तिखट मिसळ ऑर्डर केली आहे कारण आम्हाला दोघांना पण तिखट आवडतं. मामलेदारची मिसळ आपण जेवणात पण खाऊ शकतो, म्हणजे त्याने पोट भरतो. आणि आता पण आम्ही जेवणाचंच टायमिंग आलोय. पण मामलेदारची मिसळ जशी लागते ना तशी मिसळ कुठंच नाही मिळत. तुम्हाला मी आज दाखवते. दोन्ही आम्ही तिखट ऑर्डर केलेले आहेत. ही आहे मामलेदारची फेमस मिसळ आणि आम्ही त्याच्यासोबत ताक पण ऑर्डर केलंय. ताकासाठी ऑर्डर केलंय कारण मिसळ खूप तिखट आहे. तर हे सांगते तुम्हाला कशी लागते. म्हणजे खूप जणांनी खाल्ली पण असेल काय, तरी पण तुम्हाला आम्ही टेस्ट सांगतो की कशी लागेल, म्हणजे कशी लागते. आधी छानपैकी मिक्स करून घेतली. पार्सल मध्ये जास्त आहे. आम्ही पार्सल जेव्हा घेतो ना तेव्हा एका मिसळमध्ये 2 जण खातो, एक्स्ट्रा 2 पाव घेतो. पण इथे खायला आलो की मग दोन्ही वेगवेगळ्या घ्याव्या लागतात. टेस्ट सांगा आता तुम्ही खाऊन. तरी पण तिखट मिसळ आहे. आपण तिखटच घेतो तसं. मस्त क्लीन असतं सगळं. असं काही तुम्हाला इथे कचरा बिचरा पण नाही दिसणार. सगळे समोर रेट वगैरे लावलेले पण आहेत. चला मी पण खाते आता मस्त. फ्लॅश का या गाईस सगळ्यांनी मिसळ खायला या.
दिले? 150 का जोड़ी। बोलो खत्म करने की नाही. कितना चाहिए? शूट करते आणि टाकणार आहे मी आता हे vlog. जेवण तर आमचं बाहेर झालं. आता आम्ही चाललो घरी आणि पाऊस थोडासा पडलेला आहे. आणि मटार घेऊन आलोय 80 रुपये किलोने. तुमच्याकडे किती रुपये किलो आहे मटार मला सांगा. मला वाटते जास्त असेल. हॅलो, जेवण तर आज बाहेर झालंय पण थोडाफार ओटा क्लीन करून घेते. खराब तर नाहीये तसा, पण एकदम व्यवस्थित क्लीन केला की सकाळी एकदम छान आणि फ्रेश वाटतं. आणि थोडीफार कामं आहेत ती पटकन उरकून घेते. हॅलो, तर सगळी कामं माझी झालेली आहेत. आज काही जास्त कामं नव्हती. आणि उद्याचा ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका, कारण आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी मी काहीतरी शॉपिंग करणार आहे उद्या. आणि गावाला पण जायचं आहे, त्यासाठी पण थोडीफार शॉपिंग करणार आहे. सो नक्की उद्याचा ब्लॉग बघा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.